नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकण्यात नव्हता आलेला, त्याबद्दल सॉरी. आज बघा आपण प्रश्नपत्रिकेचा सेट 4 बघणार आहोत. आज मी देणार आहे 2020 ची प्रश्नपत्रिका पेपर 2 ची. ओके, या अगोदर आपण सर्व व्हिडिओज प्रश्नपत्रिकेचे आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जेव्हा तुम्ही टीईटीचा अभ्यास करता तेव्हा आपल्याला PYQs खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे प्रश्नपत्रिका रिवाइज करणं हे तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे ठरतं, कारण बरेचसे क्वेश्चन्स असे असतात की ते रिपीट होतात. बघा, ही आहे प्रश्नपत्रिका 2020 ची पेपर 2 ची आहे. ज्यांनी माध्यम इंग्रजी हे भाषा विषयाचं एक निवडला असेल, इथं भाषा विषयाचा पेपर आहे इंग्रजीचा आणि दुसरा पेपर असतो मराठीचा. ओके, मराठीचा यापूर्वी मी अपलोड केलेला आहे. आज आपण विषय घेणार आहोत बालमानसशास्त्र, कारण आपल्या सर्वांना बालमानसशास्त्राची खरंच खूप भीती वाटते. कारण बालमानसशास्त्राचे प्रश्न असे असतात की ते खूप म्हणजे किचकट असतात, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. बघा, ही 2020 ची प्रश्नपत्रिका आहे पेपर 2 ची. ओके, चला बालमानसशास्त्र व्हिडिओ सुरू करूया. शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला हे योग्य काय आणि योग्य काय नाही, काय विचारले प्रश्नामध्ये, हे नीट वाचणं आणि प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला जेव्हा असा योग्य नाही हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला ऑप्शन्स हे सगळे वाचावे लागतात, त्यामधून आपल्याला एक निवडावा लागतो. तर याचं मी इथं आन्सर सांगते आहे. आन्सर्स हे आन्सर्स की मधनं आलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे आन्सर्स हे सगळे योग्यच आहेत. बघा, याचं उत्तर आहे सी. विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. प्रतिमा निर्माण करणे हे शिकवणे हे योग्य आहे, पण इथं सांगितलेलं आहे अनावश्यक आहे. आवश्यक आहे प्रतिमा निर्माण केली तर मुलांना समजण्यास, ती गोष्ट समजण्यास सोपी जाते. ओके, त्यामुळे हे अयोग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडते? तर याचं उत्तर आहे डी. इच्छानुगामी विचार या प्रक्रियेमुळे घडते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जा संस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे डॅश यांनी प्रतिपादन केले आहे. तर हे प्रतिपादन केलं आहे थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी. आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शैश अवस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारकशक्तींच्या विकासावर अवलंबून असतात. यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही विचारले, त्यामुळे याचं उत्तर आहे बी. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. कारक विकास हा जन्मानंतर नाही, जेव्हा गर्भ राहतो तेव्हापासूनच सुरू होतो त्याचा विकास. तर इथे दिलेला आहे जन्मानंतर सुरू होतो, म्हणून हे विधान योग्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? तर बघा, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. बी आहे वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. एखादे पदार्थ तोंडात टाकल्यावर रससंवेदना जागृत होतात. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्याला कानावर पडतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. ओके, नेक्स्ट बघा प्रश्न. खाली दिलेल्या अवबोधांच्या संबंधित विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य विचारले, म्हणून याचं उत्तर आहे बी. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. ते हे अयोग्य विधान आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? ते याचं उत्तर आहे बी. सौंदर्यनिष्ठ कल्पना यामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ज्या प्रक्रियेत
प्रयोजाला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते. उदाहरणार्थ लाळ गाळणे हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास डॅश म्हणतात. तर त्याला म्हणतात अभिजात अभिसंधान. ओके, नेक्स्ट बघा. शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला डॅश असे म्हणतात. तर याला प्रकाराला म्हणतात अनुद्देशन. नेक्स्ट बघा. शरीर रचनेवर आधारित स्थूल देही, सुदृढ देही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश यांनी मांडले. तर हे मांडले आहेत क्रेशमर यांनी मांडले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये मांडले. तर हे मांडले आहे बॅगले यांनी मांडले आहे. नंतर बघा. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? तर याचे ऑप्शन्स नेक्स्ट पेज वरती आहे. याचं उत्तर आहे सी, मातृत्व. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? उपघटक समाविष्ट नाही हे विचारलेलं आहे. म्हणजे हा आपल्याला क्रम विचारतोय की कोणत्या क्रमानुसार हे मांडता येईल. ओके, तर हे बघा थोडंसं प्रश्नामध्ये मिस्टेक असू शकते. इथे आपल्याला आत्मनियमन या घटकाला खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही विचारले, पण इथं आपल्याला आन्सरमध्ये फक्त हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे क्रम वाईज लावलेले आहेत, म्हणून याचं उत्तर आहे ए. बघा हे क्रम दिलेला आहे. याचं पहिलं बघा. वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान अ क्रमांकावर येते. नंतर दुसऱ्या क्रमांकावर येते क, शब्दरूपाने संबोध व्यक्त करणे. नंतर येते ड, एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत काही गुणविशेष अलग करणे. नंतर येते ब, त्याला अमूर्त रूप देणे. आणि नंतर लास्टला येते ई. म्हणजे एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत काही गुणविशेष अलग करणे. ओके, हे असा क्रम येतो त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या संबोधन निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रमाचा पर्याय कोणता? योग्य क्रमाचा पर्यायाचं उत्तर आहे सी, अ ई ड ब क हा योग्य क्रमाचा पर्याय आहे. नेक्स्ट बघा. सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? त्याचं उत्तर आहे ए, विल्यम जेम्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. तर यांनी परिपक्वता या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे. नेक्स्ट बघा. खालीलपैकी ही डॅश ही सामान्य अध्यापन उत्पत्ती आहे. सामान्य अध्यापन उत्पत्ती कोणती आहे? तर शिक्षक वर्तन उत्पत्ती ही आहे सामान्य अध्यापन उत्पत्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. औपचारिक अध्यापन उत्पत्ती व या वर्गातील विशिष्ट प्रश्नावधी अध्यापन उत्पत्तीचे पुरस्कर्ता डॅश आहेत. कोण आहेत? तर जॉन डुई आहेत. रचनावादी अध्यापन उत्पत्तीचे पुरस्कर्ता. ओके, जॉन डुई हे आहे. त्याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांपैकी मध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा डॅश नियम म्हणतात. परागमित्वाचा नियम असे म्हणतात. याचं उत्तर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तीच्या परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तर व्यक्तिमत्व म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्या वेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळेस त्यास डॅश म्हणतात. तर याला म्हणतात पुरोगामी निरोधन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुभवांच्या पुरश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
तर याचं उत्तर आहे सी. ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? त्याचं उत्तर आहे बी. आर्थिक विषमता असणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टीचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? त्याचं उत्तर आहे डी. प्रतिचार या संज्ञेत होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही विचारले? त्याचं उत्तर आहे बी. अध्ययन अनुभवांची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. हे योग्य नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययन क्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते. खालच्या पातळीवर अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते, असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीचे अध्ययन उपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर याचं उत्तर आहे ए. गॅग्रे यांनी केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे हे आहेत? तर याचं उत्तर आहे बी. सामूहिक अध्यापन पद्धती. यामध्ये या गुणांचे विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. नेक्स्ट बघा, मानसिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या प्रकारची वर्गीकरणात बसतात? तर याचं उत्तर आहे अस्वादात्मक प्रोजेक्ट याच्यामध्ये बसतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे बी. शक्य आकांक्षा बाळगणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात असे सांगत असतात, तेव्हा ही डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. कोणती असते? तर विकृत श्रद्धा ही संरक्षण यंत्रणा असते. बघा मित्रांनो, संरक्षण यंत्रणा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे डिटेलमध्ये. तुम्ही हा एक टॉपिक करून जात, 1 मार्क कन्फर्म. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, सामाजिक शास्त्राचा पेपर आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते आणि तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर या सिरीजची जर मदत होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.